नमस्कार फॅमिली, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? मजेतच असाल. मी पण मजेत. खूप दिवसानंतर असा थोडासा निवांत वेळ मिळालाय, तो पण फक्त 15 मिनिटाचा. तर मी म्हटलं की तुमच्याशी गप्पा मारूया. कारण तुम्हाला तर माहिती आहे की मला जरा कुठून तरी वेळ निघाला, थोडा वेळ का नाही होईना मिळाला की मी काय ना काय काम, काय ना काय उद्योग करत बसते. आणि सध्या जे मला लाडूच्या ऑर्डर्स चालू आहेत त्यामुळे तर वेळच मिळत नाहीये. तर त्यातूनच आज वेळ कसा मिळालाय, ऍक्च्युली काल पण वेळ होता माझ्याकडे, पण काल मी जरा घराची साफसफाई करत होती. तर तो पण व्हिडिओ शूट केलाय. साफसफाई करताना झालेल्या गमती जमती, मी एकटी आधी सुरुवात कशी केली साफसफाईची, नंतर मिस्टर आल्यावर त्यांना कसं ओढलं साफसफाईमध्ये. तर हा संपूर्ण व्हिडिओ, हा संपूर्ण ब्लॉग मी लवकरच चॅनलवर टाकेल. आता बघू, कालचा व्हिडिओ आहे तो, आता त्याला एडिटिंग करायला आणि अपलोड करायला किती दिवस जातात, तर त्याच्यावरनं तुम्हाला समजेलच. तर आज थोडासा वेळ मिळालाय, तो पण यासाठी की लाडूची ऑर्डर आली आहे, पण सामान संपलंय. आणि सामान संपलंय तर ते सामान आणायला मला डीमार्टला जायचंय. तर त्यासाठीच मी अशी मस्त रेडी झाली आहे. तर मिस्टर पण येणार आहेत ऑफिसमधनं, डायरेक्ट डीमार्टला भेटणार आहेत. तर मग त्यामुळे ते येईपर्यंत असा 10-15 मिनिटाचा वेळ आहे. तर मी म्हटलं चला, 10-15 मिनिटं आहेत आपल्यासाठी खूप झाली, आपल्याला गप्पा मारण्यासाठी. तर म्हटलं माझ्या यूट्यूब फॅमिली बरोबर गप्पा मारते, म्हणून मग गप्पा मारण्यासाठी हा व्हिडिओ बनवलाय. तर लाडूच्या नॉनस्टॉप ऑर्डर सुरू आहेत. सामान मी आणते आणि मी सामान सगळं चांगलंच वापरते, डीमार्टमधनंच आणते, चांगल्या क्वालिटीचं आणते. आजूबाजूला दुकानं भरपूर आहेत, पण म्हणतात ना एक असा ट्रस्ट नाही आहे मला, ट्रस्ट इश्यू खूप आहे. म्हणजे मी विश्वास ठेवते, पण जेव्हा त्या वस्तू दुसरं कोणाकडे तरी जाणार आहेत तेव्हा मला थोडंसं रिस्क घ्यायची नाही आहे. म्हणूनच मी ते सामान स्वतः बघून निवडून वगैरे स्वतः ह्या सगळ्या गोष्टी करते. तर आता सध्या जे मस्त चालू आहेत आपले मेथीच्या लाडूच्या ऑर्डर्स चालू आहेत, त्याबरोबर आता आपली संक्रांत वगैरे चालू आहे, बायकांच्या हळदी कुंकू चालू आहेत, त्यामुळे तिळाच्या लाडूची पण ऑर्डर सुरू आहे. आणि शेंगदाण्याच्या लाडूला पण रिस्पॉन्स आहे बऱ्यापैकी, उपवासाला वगैरे चालतात शेंगदाण्याचे लाडू. पण आता मी एक ॲड ऑन केलेला आहे माझ्या या लाडूमध्ये, एक ॲड केलेला आहे वीट लाडू, वीट हेल्दी टेस्टी लाडू. तर त्या वीट लाडूमध्ये सुद्धा 3-4 प्रकार मी ॲड केलेले आहेत. तर ते कोणते, तेच मला सरप्राईज तुम्हाला द्यायचं आहे. तर मी खूप दिवसापासून विचार करत होती की आता हे थंडीमध्ये मेथीचे लाडू वगैरे खाल्ले जातात बरोबर, आणि मेथीचे लाडू मुलं खात नाहीत. आणि जे लोक डाएट करतात, जे लोक जिमला जातात, ते माझ्याकडनं ड्रायफ्रुट्सचे लाडू घेतात. पण मग ड्रायफ्रुट्सचे लाडू ते दिवसभरात एखाद दुसरा खाऊ शकतात. पण मग लहान मुलांचं काय? लहान मुलांना पण लाडू हा प्रकार खूप आवडतो. आणि बेसनाचे, रव्याचे लाडू हे असं नेहमी सारखं खाणं, बेसन कसं आहे ना, चण्याच्या डाळीचं सगळ्यांनाच पचतं किंवा सगळ्यांच्या पोटाला चालतं असं नसतं. म्हणूनच मी एक आयडिया काढली. आता हे मेथीचे लाडू करता करता मी ट्राय केला वीट लाडू. मस्त चांगले गहू, चांगल्यापैकी त्याच्यात थोडेसे खपली गहू पण मिक्स करते, आणि थोडेसे आपले साधे गहू आणि थोडेसे खपली गहू असे मिळून मी ह्या गव्हाच्या पिठापासून मी हा लाडूचा नवीन सुरुवात केलेली आहे. आणि सुरुवात केल्यावरच मी जेव्हा घरामध्ये आधी खाऊन बघितले, मुलांना दिले, तेव्हा त्यांना खूप आवडले. तर मला असं वाटलं की माझी मुलं तर चटोरी आहेतच, तर मग माझ्या मुलांना जर ते लाडू आवडलेत तर बाकीच्या मुलांना पण आवडतीलच. म्हणून मग ह्यामध्ये अजून एक ट्विस्ट टाकलेला आहे मी. तर या व्हीट लाडूमध्ये चॉकलेट फ्लेवर टाकलेला आहे, म्हणजे मुलांना आवडेल आणि शिवाय काहीतरी चांगलं पौष्टिक त्यांच्या पोटात जाईल. लहान मुलं आपण जर बघितलं, 7-8 वर्षाची मुलं, तर त्यांना फक्त चॉकलेट्स द्या, त्यांना चॉकलेट्स खूप आवडतात. तेच त्यांना चपाती भाकरी खा म्हटलं की त्यांना नाही म्हणतात. मग हा आपला एक लाडू एका चपातीसारखा असणार आहे का? कसा? तर मी त्यामध्ये ना हेल्दी वस्तू ॲड केलेल्या आहेत. गव्हाचं पीठ तर आपण त्याच्यात टाकतोच आहे, खपली गहू आहेत, चांगल्या प्रकारचे गहू आहेत. शिवाय त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स टाकणार आहे, जे की बारीक कट केलेले असणार आहे.
त्यांना फक्त आपण कॅडबरी खाताना, जेव्हा ते कॅडबरी खाताना त्याच्यामध्ये थोडासा क्रंचीनेस येण्यासाठी ते जे ड्रायफ्रूट टाकतात त्यांना आवडतं आणि मग मुलं ते ड्रायफ्रुट्स खातात. तसंच आपल्या ह्या व्हीटच्या लाडूचं काहीतरी असणार आहे. व्हीटच्या लाडूमध्ये मी ड्रायफ्रुट्स टाकणार आहे, पण त्यांना फ्लेवर चॉकलेटचं देणार आहे, जेणेकरून मुलं आवडीने खातील आणि मुलांना हे आवडतील आणि हेल्दी, पौष्टिक आणि टेस्टी त्यांच्या पोटात जाईल. तर माझा असाच प्रयत्न असतो. आता तुम्हाला तर माहिती, मी जेवण बनवायचं, स्वयंपाकाचं कामं करते. मी जरी स्वयंपाकाची कामं करते, मी जरी स्वतःला कुक, शेफ असं जरी म्हणत असेल, तरी शेवटी मी घरकाम करते. म्हणणारे म्हणतातच आहो, बाहेरचे म्हणण्यापेक्षा घरातलेच म्हणतात, नात्यातलेच म्हणतात, लांबचे म्हणण्यापेक्षा जवळचेच म्हणतात. पण आता मला त्या गोष्टीचा फरक पडत नाही, कारण ह्याच एका पदवीने, मी त्याला पदवी समजते, ह्याच एक नावाने मला माझी ओळख दिलेली आहे. तर आता ह्याचमुळे मी आता ज्या ज्या घरांमध्ये काम करते तिथे मी बघते की मुलांना कसं आवडतं, मुलांना टेस्टी लागतं, त्यांच्या जिभेचे चोचले पण पुरवता यावं आणि त्यांना काहीतरी हेल्दी पण द्यावं, असं प्रत्येक पॅरेंट्सचं, प्रत्येक आईचं असं मत असतं की आपल्या मुलीला तिच्या आवडती डिश तर द्यावी, पण ती हेल्दी पण झाली पाहिजे. म्हणूनच मी हे लाडूचा विचार केलेला आहे. तर त्याचसाठी मी डीमार्टला चाललेली आहे. तर ह्या व्हीट लाडूमध्ये ड्रायफ्रूट फ्लेवर येणारे, चॉकलेट फ्लेवर येणारे, बटरस्कॉच फ्लेवर येणारे. तर म्हणजे एवढे टेस्टी लागतात ना. मेहनत खूप आहे या व्हीट लाडूमध्ये, मेहनत खूप आहे, पण तेवढेच टेस्टी आणि तेवढेच हेल्दी होतात हे लाडू. तर मी हे घरी टेस्टसाठी बनवले आणि बघा, ते जसं मी तिळगुळचे लाडू कशी घेऊन गेलेली आणि सगळ्यांना वाटत होती, वॉचमॅन भाऊंला वगैरे, तसंच मी कामावर वगैरे दिले, तर मला लगेचच त्याची ऑर्डर मिळाली आहे. तर मला आता अर्धा किलो लाडू बनवायचे. तर मी म्हटलं सुरुवातीला आपण ॲटलिस्ट पाव किलो तरी बनवूया. तर ह्याच गव्हाच्या पिठाचे लाडू मी बनवणार आहे, व्हीट लाडू बनवणार आहे, ड्रायफ्रुट्स, चॉकलेट्स आणि बटरस्कॉच अशा 3 फ्लेवरमध्ये. तर ह्याच लाडूचं सामान आणायला मी चाललेली आहे डीमार्टला आणि त्यासोबतच मला मठरीची ऑर्डर आलेली आहे. मठरी म्हणजे आपल्या भाषेमध्ये खाऱ्या शंकरपाळ्या, पण त्या पण वेगळ्या पद्धतीने. तर तेच सगळं ट्विस्ट आता मी काहीतरी करते, इन्व्हेंट करत नाहीये, म्हणजे मी ते म्हणजे बनवलेलं आहे आधी, पण मी तो प्रयत्न करते काहीतरी नवीन दाखवायचा, तुम्हाला ट्राय करायचा. मला माहिती आहे मागील गेल्या काही दिवसामध्ये मी हे जे लाडू वगैरे बनवले, मग ते ड्रायफ्रूटचे असू दे, मेथीचे असू दे, डिंकाचे असू दे, शेंगाचे असू दे, तिळाचे असू दे, मी त्याचे व्हिडिओ टाकू शकली नाही. तुम्हीच विचार करा, एकटा जीव छोटासा काय काय करणार. माझ्या मोबाईलमध्ये एवढे व्हिडिओ पडलेत ना की मला एडिटिंग करायला वेळ मिळत नाही. आणि आता तर असं झालंय ना की त्याच्यामध्ये मेमरी कार्ड टाकलंय, पण तरी पण व्हिडिओ शूट होत नाही, मध्ये मध्ये थांबून जातो, कारण त्याची पूर्ण म्हणजे फुल झालंय स्टोरेज. तर त्यामुळे मला प्रॉब्लेम व्हायला लागलाय. तर मग मी आता सध्या व्हिडिओच बनवत नाहीये. जर असं घरामध्ये थोडंफार काय केलं की तेवढा पुरता छोटासा व्हिडिओ बनवते. आणि लाडूचा व्हिडिओ बनवायचा म्हटला तर प्रॉपर माझा एकदा कॅमेरा स्टार्ट झाला, एकदा मी त्या लाडूच्या ह्याच्यामध्ये हात टाकला की मग ते संपेपर्यंत मग मला तो माझा व्हिडिओ चालूच राहणार. बरं, घरात दुसरं कोण असलं तर पाहिजे की बाबा व्हिडिओ शूट कर, व्हिडिओ बंद कर, व्हिडिओ चालू कर बोलायला. तर आता मी हे पहिले सगळे अगोदरचे व्हिडिओ हे सगळे एडिट करते, सगळे अपलोड करते, तुम्हाला दाखवते आणि मग पुन्हा ही सगळी सुरुवात करते. बरं, मी ट्राय करते की आता जे माझे लाडूची ऑर्डर आली आहे व्हीट लाडूची, त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करेल आणि त्याचा एक्सपिरियन्स देखील तुम्हाला दाखवेल. आणि माझे कस्टमर, माझे क्लायंट ज्यांनी हे लाडू घेतले ते काय म्हणतायत ते पण तुम्हाला सांगेल आणि दाखवेल सुद्धा. आता मी तुम्हाला सरळ कस्टमरनी लाडू घेतल्यावर जे त्यांचे रिव्ह्यू येणार आहे ते डायरेक्टली माझ्या चॅनलवर तुम्हाला मी दाखवणार आहे की माझ्या कस्टमरनी मला काय रिव्ह्यू दिलाय, माझे कस्टमर माझ्या लाडूबद्दल, माझ्या वस्तूंबद्दल काय म्हणतात. बरं, मी तुम्हाला एक गोष्ट सांगायला विसरली. 4 दिवसापूर्वी मला एक ऑर्डर आलेली. एक ताई आहेत, त्या प्रेग्नंट आहेत. तर तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही सगळ्या माता भगिनी माझ्या बहिणीसारख्या. तर प्रेग्नन्सीमध्ये उलट्या होतात, जेवण व्यवस्थित जात नाही, जेवणाचा वास येतो. तर मी जिथे कामाला जाते
तिथे सकाळच्या वेळेला मी जाते कामावर, तुम्हाला तर माहिती आहे, आणि त्या तिथे राऊंड मारत होत्या आणि त्यांच्या सासूबाई होत्या त्यांच्यासोबत. त्या शेवटी बसलेल्या थकून. मी पण म्हटलं मी सकाळपासून उभी आहे, थोडा वेळ मी पण बसते. तर मी बसली. तर तेव्हा असं बोलत्या फोनवर बोलत होत्या की रात्रभर उलट्या करते, तिला चैन पडत नाही, असं नाही तसं नाही बोलत होत्या त्या. मला वाटतं काहीतरी बाहेरच्या UP MP तिकडच्या आहेत वाटतं कुठल्या तरी. तर मग तिला जेवण जात नाही. तर मग मी त्यांना म्हटलं, आंटी मी स्वतःहून बोलायला घेतली, कारण की मी खूप बोलकी आतापर्यंत, तुम्हाला माझ्या व्हिडिओतनं कळलंच असेल. तो मतलब आंटी आपको मैं बताऊं, आप उनको ऐसे चटनी वगैरह, हम लोग महाराष्ट्रियन लोग हैं ना, तो हम लोगों को क्या होता है ना, ऐसा खाना नहीं जाता है, वोमिटिंग वगैरह होता है या कुछ खाने का मन नहीं करता है, तो हम लोग तीखा चटपटा आचार चटणी ये सब के साथ खाना खाते हैं. कारण माझ्या बाबतीत असंच होत होतं. मला जेव्हा प्रेग्नेन्सीमध्ये जेवण जायचं नाही, उलट्या वगैरे व्हायच्या, झाल्या नाही म्हणा उलट्या वगैरे एवढ्या, पण जेव्हा काहीतरी चटपटा खायचं असेल, तोंडाला चव नसेल, तेव्हा काही खाऊ वाटत नसेल किंवा चपात्या वगैरे करताना मला वास यायचा, मग मी चटणी लोणचं असं घेऊन जेवण करायची. तर मी त्यांना ती आयडिया दिली. तर बोलतो बेटा कौन करेगा हमारे यहाँ पे चटनी और अचार. अचार तो मान लो हम लोग दुकान से खरीद के लाएंगे, चटनी आप मुझे बता दो, कंपनी का नाम बता दो, मैं मेरे बेटे को बोलूँगी वो ऑर्डर कर देगा. तर मी बोलली आंटी अभी आपको कैसे बताऊँ मैं चटनी का नाम. तर मी बोलली की ठीक आहे आंटी, आप कौन से फ्लोर पे रहते हो. तर त्यांनी मला सांगितलं. नंतर मग मी चालत चालत सिक्युरिटीपर्यंत आली. तर सिक्युरिटी माझ्याशी बोलले. तेव्हा तिला कळलं की मी इकडेच काम करते आणि सिक्युरिटी पण मला खूप छान ओळखतात. तर त्या बोलल्या की माझ्याकडे पण एक कुक येते. तर मी म्हटलं हो का, पण मी सकाळी लवकर येते. तर म्हणे हो, मग त्या पण माझ्याकडे लवकरच येतात, त्यांच्या पण मुलाचा टिफिन वगैरे असतो म्हणून. तर मी म्हटलं आंटी आप टेंशन मत लो, मैं आपके लिए चटनी बना के लाऊंगी, आपकी बहू को आप खिलाना, मस्त चटपटा सा. तीखा खाते हो ना, तीखा पसंद है क्या उनको. बोले हाँ बेटा तीखा पसंद है, लेकिन ज़्यादा तीखा खाती है, इस टाइम में उनको ॲसिडिटी होता है. 4था-5वा महिना असेल बहुतेक त्या लेडीला. तर मग मी म्हटलं ठीक आहे, मैं आपके लिए चटणी बना के लाऊंगी. मग मी काय केलं, मी घरी तर अशा चटण्या बिटण्या बनवतच असते. तर शेंगदाण्याची चटणी मी 2-3 दिवस आधी बनवली होती ती, आणि खुरसणीची चटणी. खुरसणी माहिती आहे तुम्हाला, बऱ्यापैकी आपल्या महिलांना माहितीच असेल. तर खुरसणीची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी अशा 2 प्रकारच्या चटण्या घेऊन गेली. छोट्या छोट्या डब्बीतच घेऊन गेली. म्हटलं खातात का नाही काय माहिती, एवढी मोठी लोकं. नाही खाल्लं तर माझं एवढं सगळं वाया जायचं. म्हणून मग मी छोट्या छोट्या डब्बीमध्ये घेऊन गेली आणि म्हटलं आंटी आप टेस्ट करो, उनको दो, उनको अच्छा लगा तो ठीक है, नहीं तो फिर क्या कर सकते. बस मैं ट्राय कर रही हूँ की उनको बस तोंडाला चव येईल आणि त्यांना काहीतरी खाऊ वाटेल. कारण खूप असं अशक्त वाटत होत्या, राऊंड पण मारत होत्या, जरा बसत होत्या. औषधं गोळ्या चालू आहेत म्हणा. एवढी मोठी लोक आहेत, ती लोक थोडी असं काय हलगर्जीपणा करतील. पण हा टाईम असा असतो ना, आणि आजकाल मला मी म्हणते ना की खाणं पिणं असं झालंय, वातावरण असं झालंय. तर मी त्यांना चटणी दिली आणि तुम्हाला खोटं वाटेल, मला वाटतं मी चटणी दिली आणि त्याच दिवशी तिने दुपारीच ती चटणी खाल्ली वाटतं. आणि 3-4 वाजता मी मस्त झोपली होती सगळं आवरून. मला फोन आला, रीमा दीदी क्या मस्त चटनी था, आज मेरी बहू ने बहुत अच्छे से खाना खाया, उसको दोनों चटनी पसंद आया और मैंने भी खाया. हाँ बेटा. मैं बोली अच्छी बात है आंटी, आपने खाया, आपको पसंद आया. बोलता हाँ बहुत पसंद आया, सुनो ना आप मुझे ज़्यादा चटनी बना के दोगे, असं म्हटल्या त्या. तर मी म्हटलं आज लाडूची ऑर्डर आहे माझ्याकडे, तर उद्या मी दिलं तर चालेल का, उद्या परवा जरा म्हणजे बनवेल मी, मग त्यानंतर ना मी देईल तुम्हाला. तो बोले ठीक है, लेकिन एटलीस्ट शेंगदाने का चटनी तो आप कल परसों लेके आओ, क्योंकि ये मेरा बेटा भी आ जाएगा शाम को, तो ये इतना चटनी दिया है आपने, तो ये खत्म हो जाएगा. तर म्हटलं ठीक आहे चालेल. शेंगदाण्याची चटणी म्हटलं मी उद्या देते तुम्हाला संध्याकाळपर्यंत, आणि खुरसणीच्या चटणीसाठी थांबा, कारण मला खुरसणी आणावी लागेल, कारण शेंगदाणे का आपल्या घरात असतातच. तर मग मी त्यांना खुरसणीची चटणी दिली आहे. शेंगदाण्याची चटणी वर्क इन प्रोग्रेस आहे. तर हेच सगळं चाललेलं आहे माझ्यासोबत, म्हणजे स्वामींची कृपा म्हणावी माझ्यावर, की मला लाडूची ऑर्डर काय आली, मी ते लाडू काय बनवले, म्हणजे आणि आता लागोपाठ मला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मी लाडू बनवायचं ट्राय केलं. चटणीची ऑर्डर घ्यायला लागली. चटण्या पण 5 ते 6 प्रकारच्या चटण्या आता मी विचार करते सुरू करायचं, कारण आणि हे जे कस्टमर आहे मुळात ती बाई आई होणारे, माता बनणारे, तर मला वाटतं तिच्यापासूनच सुरुवात करावी मी.
आणि तिला ह्या 2 प्रकारच्या चटण्या मी देणार आहे. सोबतच तिला सॅम्पल म्हणून अजून 2 प्रकारच्या चटण्या द्यावं असा माझा विचार चाललेला आहे. म्हणजे ह्या एकत्र झालेल्या 4 प्रकारच्या चटण्यांचं मी सुरू करू शकते. लाडू तर आपले 5-6 प्रकारचे सुरूच आहेत, जसं की मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू, तिळाचे लाडू, गव्हाच्या पिठाचे लाडू. त्याच्यामध्ये पण 3 फ्लेवर आहेत, मी तुम्हाला सांगितलं. बटरस्कॉच आणि ड्रायफ्रूट्स, चॉकलेट्स वगैरे असतं. तर मी हे सगळं ट्राय करते. तर बघू आता स्वामींची इच्छा काय आहे. पुढे माझ्या व्हिडिओतनं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. पहिले हा मोबाईलमध्ये जे सगळं भरलं आहे ना, ते सगळं मी पटापट रिकामी करते, जसा वेळ मिळेल तसा, आणि तसे तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तर असा आजचा हा व्हिडिओ होता. तर मला आता शेवटचं तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तर काल मी जो व्हिडिओ टाकलेला माझ्या लाडोब्याचा वाढदिवस, माझ्या लेकाचा वाढदिवस, तर त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलाय आणि तुम्ही खूप भरभरून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. एवढ्या शुभेच्छा आल्या आहेत की मला असं वाटतंय ना की माझ्या मुलाच्या डोक्यावर एवढे आशीर्वाद आलेत, एवढे आशीर्वादाने भरलेले हात आलेत ना, मला खूप आनंद वाटलाय. तर सर्वात आधी तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद, खूप खूप आभार की तुम्ही माझ्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी सर्वांनी शुभेच्छा देऊन त्याचा हा दिवस आणखीनच स्पेशल केला. तर बघा, मला खूप कमेंट आलेत. त्याच्यातले काही कमेंट मी पटापट वाचून दाखवते. सपना सामंत नी मला कमेंट केलेला आहे. नाम काय आहे त्याचं, तर त्याचं नाव आदित्य आहे. त्यानंतर ममता पेवेकर मॅमनी मला मेसेज केलाय, तुझ्या लाडक्या लाडोबाला वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक 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 शुभेच्छा. स्वामींच्या आशीर्वादाने तुझा संसार सुखाचा आणि आनंदाने असाच फुलून दे. खूप खूप आशीर्वाद. थँक्यू सो मच मॅम. तुमचा मेसेज, तुमचा कमेंट खूप गोड आहे. खूप खूप आभार. त्यानंतर सपना सामंत मॅमनी परत अजून एक मेसेज केलाय, छान सेलिब्रेशन केलं, हॅपी बर्थडे तुझ्या लेकाला, असं पण त्यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर चित्रमंदार सरांनी मेसेज केलेला आहे, मस्त मस्त आणि मस्तच. तुमच्या लाडोब्याला हा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि त्यांचा सुद्धा वाढदिवस आहे आज, असं त्यांनी सांगितलं, गणेश जयंतीला. तेव्हा मी त्यांना कमेंट केली की माझा मुलगा जेव्हा 2010ला 20 जानेवारी 2010ला जेव्हा त्याचा जन्म झाला, त्या दिवशी देखील गणेश जयंती होती. माझ्या मुलाचा जन्म तिथीप्रमाणे गणेश जयंतीला आहे आणि तारखेप्रमाणे 20 जानेवारीला आहे. तर तो आमच्या घरचा गणपती बाप्पा आहे आणि लाडोबा सुद्धा आहे. तसं तर आईला जेवढी लेकरं असतील तेवढी एकसारखीच असतात, पण बड्डे बॉय आहे तो, मग काहीतरी स्पेशल असणारच. आणि त्याला सुद्धा मोदक आणि लाडू खूप आवडतात. त्यानंतर हर्षदा पवार यांचा पण मेसेज आलेला आहे, त्यांनी पण हॅपी बर्थडे केलेला आहे. त्यानंतर तेजश्री मॅमचा पण कमेंट आला आहे, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच मॅम. त्यानंतर रश्मिता मॅमचा मेसेज आलेला आहे, चैन छान आहे, चांदी पण तर महाग झाली आहे, गुंडी क्यूट आहे. खरंच माझी गुंडी क्यूट आहे, म्हणून तर मी तिला गुंडी म्हणते ना. मुलावर किती प्रेम आहे दिसतंय तुझं ते. मी तुम्हाला जे रिप्लाय दिलाय ते रिप्लाय वाचा. माझ्या मुलांवर माझं खूप प्रेम आहे. माझी मुलं माझा जीव, तर माझा नवरा माझा श्वास आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये, ह्या माझ्या संसारामध्ये माझं सर्वस्व आहे. तर तो कमेंट तुम्ही नक्की वाचा. हॅपी बर्थडे हँडसम बॉय, गॉड ब्लेस यू, हा मेसेज केलेला आहे सोनाली मॅमनी. थँक्यू सो मच मॅम. आणि नंदिनी मॅमनी पण मेसेज केलेला आहे. त्यानंतर मेघना भालेराव मॅमनी पण मेसेज केला आहे, नाईस हॅपी फॅमिली. थँक्यू सो मच मॅम. त्यानंतर सौरभ राऊत यांचा पण मेसेज आलेला आहे, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद. हाय रीमा, ऑल रेसिपी व्हेरी ब्युटिफुल, खूपच सुंदर, हॅपी बर्थडे, छान सुंदर साजरा केला, जेवण सुंदर मागवले, लय भारी. थँक्यू सो मच सोनाली मॅम. ह्या सोनाली मॅम मला खूप कमेंट करतात, मला खूप ॲप्रिशिएट करतात आणि मला नेहमी मला असं मोटिवेट करतात. योगिता मॅमचा पण कमेंट आला, हॅपी बर्थडे. त्यानंतर संध्या मॅमचं पण आला आहे कमेंट, रीमा तुझ्या लेकाला बर्थडेच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच मॅम. नंतर मीनल राणे आहेत, त्यांनी पण कमेंट केलेली आहे, हॅपी बर्थडे, छान सेलिब्रेशन केलं. थँक्यू सो मच मीनल मॅम.
त्यानंतर संगीता टोके यांचा पण कमेंट आलाय, असंच सेलिब्रेशन जास्त इम्पॉर्टंट आहे आणि इन्व्हेस्टमेंट पण. हो मॅम, कारण मला असं वाटतं आपण जे बड्डे सेलिब्रेट करतो 25, 50, 100 लोकांना एकत्र करतो, मग भला मोठा केक ऑर्डर करतो, त्या केकसाठी 4-5 हजार घालवतो, सर्वांना बोलवतो, जास्त जेवण वगैरे नाही केलं तरी नाश्ता, फरसाण, वेफर्स हे ते सगळ्यांना देतो. कोण येतं काहीतरी गिफ्ट देतं, आपण त्यांना मग रिटर्न गिफ्ट देतो, खूप सारा मित्रमैत्रिणींना बोलवतो. पण मग ह्यात बड्डे बॉयचं काय, आम्ही हा वायफळ खर्च वाटतो मला असं वाटतं ज्या दिवशी माझ्या मुलाचा किंवा मुलीचा बड्डे आहे त्या दिवशी त्यांना जे आवडतं ते करावं. जसं माझ्या मुलांना बाहेर जेवायला आवडतं, बाहेरचं खायला आवडतं, बाहेर फिरायला आवडतं, त्या दिवशी आम्ही बाहेर फिरायला जातो, त्यांना जे आवडतं ते खाऊ घालतो. आणि जर आमच्याकडे थोडंफार जास्त असेल तर छोटीशी FD करतो, आणि जास्त नसेल तर एखादी छोटीशी चांदीची किंवा सोन्याची वस्तू घेतो. म्हणजे त्या मुलांच्या नावानी एखादी FD सुद्धा होते किंवा छोटीशी वस्तू तरी घरात येते, असं आमचं मत आहे. त्यानंतर सोनाली, मोहिनी मॅम, सोनाली मॅम, त्यानंतर विशाखा मॅम, त्यानंतर रश्मी मॅम यांनी खूप जणांनी, अर्चना मॅम यांनी खूप जणांनी माझ्या मुलाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यानंतर अर्चना वायकर मॅमनी अजून एक लिहिलेलं आहे, तुझ्या मुलाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आम्ही पण सेम असाच वाढदिवस साजरा करतो, घरातलं कुणीच बोलवत नाही, संध्याकाळी बाहेर जेवण करतो. तू डॉक्टरांना विचारून व्यायाम करत जा, खूप फरक पडतो. मला पण हा त्रास खूप वर्षापासून आहे. मी रोज थोडा तरी व्यायाम करते, सकाळी वेळ मिळत नाही तर संध्याकाळी व्यायाम करत जा, पण व्यायाम कर, तुला बरं वाटेल, व्हिडिओ छान होता, तुम्ही विचार करा. असे कमेंट वाचून मला काय वाटत असेल, का नाही माझ्यात एनर्जी येणार, का नाही मला असं वाटणार की मी काहीतरी करेल आणि मी काहीतरी केलं पाहिजे, कारण माझी एवढी छान एवढी गोड फॅमिली आहे. तर खूप मोठा व्हिडिओ झालाय हा. तर तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद की माझ्या मुलाचा वाढदिवसाच्या दिवशी तो दिवस तुम्ही एवढा स्पेशल केला, त्याला एवढे भरभरून आशीर्वाद दिले. तर तुमचे आशीर्वाद माझ्यावर, माझ्या फॅमिलीवर असेच असू दे. स्वामी कृपा माझ्यावर आहेच, तुमची पण कृपा अशीच असू दे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगत जावा, माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन काहीतरी इंटरेस्टिंग रेसिपी घेऊन, नवीन डेली ब्लॉग, नवीन डेली ट्विस्ट काहीतरी घेऊन. तोपर्यंत आत्ताच सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता डीमार्टला जायचंय, लाडूचं सामान आणायचंय, मी गप्पा मारायला बसली की कळतच नाही. चला मग उद्या भेटूया, बाय.